नमस्कार. 7 मार्च 2026 रोजी सातारा नगरपालिकेला करंजे पेठ धार्मिक कॉलनीतील धार्मिक किराणा स्टोर्स व बिग बाजारच्या पाठीमागे साधारणतः 5 ते 3 हजार स्क्वेअर फुटाचं बेकायदेशीर काम चालू आहे गर्डेल अँगलच्या संदर्भात. त्या संदर्भात पालिका प्रशासनाला आपण पत्र दिलं होतं, मात्र त्या संदर्भात अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. नेमका नगरपालिकेतील शहर विकास करतोय काय, अधिकारी कर्मचारी सीओना सुद्धा प्रत्यक्ष भेटलो, स्थानिक नगरसेवकांना सुद्धा भेटलो, पण स्थानिक नगरसेवकाची नेमकी भूमिका काय, ते गप्प काय आहेत. आणि आता नव्यानं निवडून आलेले नगरसेविका जे आहेत त्यांचे पतीसुद्धा या अतिक्रमणासंदर्भात हस्तक्षेप करत आहेत. आम्हाला सातारकरांना प्रश्न पडत आहेत. असे एवढे मोठे मोठे बांधकामं होत आहेत, अतिक्रमण केली जात आहेत. यापूर्वीसुद्धा तिथं धार्मिक किराणा बिग बाजार बांधलेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये आताही त्यांनी किती घरपट्टी पडली या संदर्भात आम्ही माहिती मागितलेली आहे. माहितीच्या अधिकारात अद्याप माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. अशा तऱ्हेनं बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालणं म्हणजे एक प्रकारचं सर्वसामान्याची अतिक्रमण काढायची आणि मोठ्या धेंडांना कडेवरती घेऊन फिरायचं असं झालेलं आहे. तुम्ही या संदर्भात शहर विकासच्या सभापतीला इथे भेटलाय का? नेमकं काय त्या संदर्भात सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मी 2दा भेटलेलो आहे. शहर विकासचे जे सभापती आहेत अशोक शेळगे यांनाही भेटलेलो आहे. संबंधित नगरसेवकाची कानावर घातलेला आहे. भविष्यामध्ये असे कुठले प्रकार होऊ नये यासाठी आपण हा पत्रव्यवहार करत आहोत. वारंवार तक्रारी करूनसुद्धा प्रशासन गप्प का, स्थानिक नगरसेवक गप्प का, आलेल्या नगरसेवकांनी सुद्धा या संदर्भात अतिक्रमण संदर्भात कठोर भूमिका घ्यावी. आपण केवळ वार्डापुरते मर्यादित नाही, सातारा नगरीचे आपण नगरसेवक आहोत. या संदर्भात त्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं. भविष्यात तात्काळ जर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देत आहेत. तुमची जर कोण नगरसेवक जात घेत नसेल, तुमची कोण सभापती जात घेत नसेल, मुख्याधिकारी जात घेत नसेल, तर तुम्ही या संदर्भात नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाच्या कानावर घातले का? नेमकं काय त्यांची भूमिका आहे का? तुम्ही काय त्यांना भेटलाय का? मी 2दा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मीटिंगमध्ये बिझी होते. उद्याच मी त्यांना त्या संदर्भात पत्र देणार आहे की भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार होऊ नये. सर्वसामान्य माणसांची अतिक्रमण काढली जातात, मात्र मोठ्या धेंडांना अशा अतिक्रमणाला पाठीशी घालू नये यासाठी आम्ही नक्कीच भेटणार आहोत त्यांना.